नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट कायम। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला पुसली पान। त्यानंतरची बातमी आहे दराअभावी शेतकरी सोयाबीन पिकापासून दूर जातील, राकेश टिकायत। त्यानंतरची बातमी आहे नगरला खरीप पेरा सरासरीच्या 125%। त्यानंतरची बातमी आहे राज्यात मोबाईल ॲपद्वारे होणार पशुगणना, उद्यापासून योजना होणार सुरू। त्यानंतरची बातमी आहे माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडीतून विसर्ग। त्यानंतरची बातमी आहे शेतकरी नेते तुपकरेंची पुन्हा आंदोलनाची हाक, सरकारलाही इशारा। त्यानंतरची बातमी आहे नगर जिल्ह्यात अतिवृष्टीने 5,500 हेक्टरवर नुकसान। त्यानंतरची बातमी आहे शिर्डीत कृषी मालाचे विक्री केंद्र सुरू करू, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही। त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोहोचले कुस्तीपटू विनेश फोगाट, म्हणाली तुमची लेख तुमच्या बरोबर आहे। त्यानंतरची बातमी आहे अतिवृष्टीने झालेल्या शेती नुकसानीची भरपाई रेखाटली। त्यानंतरची बातमी आहे सफरचंदाची आवक वाढली, रोज 12 टन आवक, दर होणार कमी, डाळिंबाचे दर तेजीत। त्यानंतरची बातमी आहे दूध अनुदानाचे भिजत घोंगडे। त्यानंतरची बातमी आहे राज्यात सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस, मराठवाड्याच्या काही भागात जोर कमी राहण्याची शक्यता, हवामान विभाग। त्यानंतरची बातमी आहे अकोल्यात सोयाबीन दरात 200 रुपयांची वाढ। त्यानंतरची बातमी आहे निधी अभावी केळी विमा परताव्यांना विलंब होण्याची शक्यता। त्यानंतरची बातमी आहे धाराशिवमध्ये कमी पीक कर्ज वाटप करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा। त्यानंतरची बातमी आहे फवारणी पंप कमी, अर्जदार अधिक असल्याने लॉटरी काढणार, शेतकऱ्यांना अनुदानावर पंप। त्यानंतरची बातमी आहे नॅनोच्या खताच्या वापरावर सरकारचा भर, 10 प्लॅनच्या माध्यमातून वाढवणार उत्पादन। त्यानंतरची बातमी आहे दूध अनुदानासाठी जनहितचे टँकर अडवून आंदोलन। त्यानंतरची बातमी आहे पावसाने उघडीपीमुळे कांदा लागवडीला गती। तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राइब करा। धन्यवाद।